मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच आहेत. दुसऱ्याला त्रास नाही देत. इतकाच मीडियासुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त. कधी पत्रकारांचं कधी ऐकायला नाही आलं की त्रास झाला. इथंच मात्र ऐकायला येतं, त्याच्यामुळं आमचा संशय खूप बळवतोय. बरं, हेच ते पोरं आहेत, आंतरवालीत त्रास नाही दिला, इथं कसं काय देतेन? हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय. रोडवर पण हेच आहे. कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फगवायचं. ते उंदीर मिशा कोणीतरी येते बी सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आडाच लागतो. असं मला कळालं आहे. बेट्या, तो 2-4 बाऱ्या झालेलं आहे. मी फक्त आंदोलनामुळं गप आहे. तो आंतरवालीला पण हेच केलं होतं एकदा. तो ह्या जिल्ह्यात पण हेच केलं आणि मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला आम्ही चांगले ओळखून येत. तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती आहे मी किती गंड्याचा आहे. मी जर मागं लागलो तो खुटा उपटीतो पुरा. असे चाळे करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढं न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं आहे. तुला अशी सवय आहे पैशापुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती भिकारी होता, हे सगळं माहिती आहे आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळं सावध होय. माझं समाजाच्या पोराला सांगणं आहे, मी सांगितलं तेवढं करा. मला डबल डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास दिल्यावर आपण कमी नाहीत. आपण एकट्या मराठ्याची 5 ते 6 राज्य एवढी ताकद आहे, एकट्या मराठ्याची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पोन ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्या तुम्ही तसं करत बसाल, पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं आहे हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नये हे पण समजून घ्या. तुम्ही का लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायच्या तर ग्राउंडवर झोपायचं आहे. नसतं आझाद मैदानला यायचं आहे. किती सोपं आहे.